नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवनवाग अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये मी राठोड सर आपलं स्वागत करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण संधी शिकत आहात। संधीमध्ये आपण यापूर्वी संधीच्या 3 प्रकारांपैकी आपण एकूण 2 प्रकार अभ्यासलेले आहेत। आज आपल्याला संधीचा शेवटचा प्रकार काय करायचा आहे, शिकायचा आहे। यापूर्वी आपण स्वर संधी अभ्यासलात, स्वर संधीचे प्रकार अभ्यासल्यात, त्यानंतर व्यंजन संधी अभ्यासलात, व्यंजन संधीचे सुद्धा आपण प्रकार काय केलेत, अभ्यासले। यानंतर आपल्याला जी तिसरी संधी आहे, जिचं नाव आहे विसर्ग संधी। ही विसर्ग संधी काय असते, याचे नियम काय काय आहेत आणि कोणत्या ठिकाणी बदल होतो, हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून काय करायचं आहे, आज शिकायचं आहे। तर चला तर मग आपण सुरुवातीला काय करूया, व्यंजन संधी म्हणजे काय याची जी व्याख्या आहे आणि त्याचा नियम क्रमांक 1 हे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून काय करणार आहोत, शिकणार आहोत। तर बघा, पहिला नियम असा आहे, विसर्गाच्या मागे जो विसर्ग दिलेला आहे, विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून बघा हा विसर्ग आहे। या ठिकाणी हे 2 जे बिंदू आहेत, 2 टिंब, याच्या मागे श मध्ये काय आहे, श मध्ये बघा, जर हा जो श आहे, या श मध्ये जर आपण श ची फोड केली तर हा श पाय मोडून आणि अ याचा काय तयार होतो, श तयार होतो, बरोबर। हा जो श आहे, हा श कसा तयार झाला, श हा पाय मोडून आणि त्याच्यामध्ये अ जर आपण मिळवलं तर पूर्ण श तयार होतो। म्हणजे यामध्ये काय आहे, अ आहे। विसर्गाच्या मागे हा विसर्ग, या विसर्गाच्या मागे स्वर असून तो पुढे बघा, असून पुढे मृदू व्यंजन आल्यास बघा, त्याच्या पुढे जो आहे व्यंजन हा कोणता आहे, मृदू व्यंजन आहे। विसर्गाचा ओ होतो, हा जो विसर्ग आहे याचा उ होतो। उ झाल्यानंतर तो मागील अ मध्ये मिसळून हा काय होतो, या मागील अ मध्ये मिसळून इथला जो अ आहे यामध्ये मिसळून त्याचा ओ होतो। याचा ओ म्हणजे आपण ओ म्हणजे शिकलात बघा, ओ हा आपण कशात शिकलेला आहे, स्वर संधीमध्ये बघा। ओ म्हणजे आपण बघा गुणादेश शिकला होता, गुणादेश मध्ये काय शिकलो होतो, ओ म्हणजे एक काना आणि एक मात्रा। ओ म्हणजे काय, एक काना आणि एक मात्रा। मग आपल्याला काय करावं लागेल, या पहिल्या शब्दामध्ये, विसर्गाच्या पहिल्या शब्दामध्ये एक काना एक मात्रा आपल्याला मिसळून जो शब्द तयार होतो तो शब्द म्हणजे याची विसर्ग संधी होय। बघा, यश हा विसर्गाच्या मागे अ आहे, यामध्ये आपण जर ओ मिसळलं तर शब्द काय तयार झाला, यशोधन। बघा, इथं एक काना एक मात्रा काय झाला, त्याच्यामध्ये आलेला आहे, यशोधन। बघा, तप याच्या पूर्वी प मध्ये सुद्धा अ आहे, मग याला जर आपण काना आणि एक मात्रा मिळवलं तर शब्द काय झाला, तपोवन। इथं बघा, इथं तपोधन। मन विसर्गाच्या पुढे अ आहे आणि इथं जर आपण ओ मिसळलं तर काय होतं, मनोबल। वय आता य मध्ये सुद्धा अ आहे म्हणजे जो स्वर आहे आणि यामध्ये आपण जर ओ मिसळलं तर काय होतं, वयोमान। बघा, असा हा विसर्ग संधीचा काय आहे, पहिला प्रकार आहे। या पहिल्या प्रकारामध्ये आपण काय केलं बघा, विसर्गाच्या अगोदर अ असेल तर त्याचा उ होतो, मृदू व्यंजनामध्ये उ होतो आणि तो मागील अ मध्ये मिसळतो, बघा याच्यामध्ये मिसळतो आणि त्याचा ओ तयार होतो। ओ तयार झालं तर त्याला आपण ओ म्हणजेच काय, एक काना आणि एक मात्रा आपण लावतो, त्याला प्रत्यय लावतो आणि आपण लावल्यानंतर तो शब्द जो तयार झाला ती झाली संधी, म्हणजे ती विसर्ग संधी झाली। हा झाला आपल्याला विसर्ग संधी मधला पहिला प्रकार। आता आपल्याला काय करायचं आहे, यामधला पहिला नियम झाला। आता आपण काय करू, यामधला जो दुसरा नियम आहे तो दुसरा नियम काय करूया, आपण अभ्यासूया। पहिला नियम आपण अभ्यासला, त्यामध्ये आपण 2-4 उदाहरण सुद्धा पाहिलं। आता आपण काय करूया, यामधला जो दुसरा नियम आहे तो दुसरा नियम अभ्यासूया। बघा, या दुसऱ्या नियमामध्ये काय म्हणतात, दुसरा नियम आपल्याला म्हणतो, दुसरा नियम काय म्हणतो, विसर्गाच्या मागे
विसर्गाच्या मागे अ किंवा आ खेरीज, खेरीज म्हणजे यापैकी कोणताही स्वर आला, कोणताही स्वर असून, कोणताही स्वर असून पुढे काय मृदू वर्ण आल्यास, मृदू वर्ण आल्यास काय होतो, विसर्गाचा र होतो, व पुढील वर्णाबरोबर संधी होते, बघा र तयार होतो जर आपल्याला या दोन्ही सोडून जो बाकीचा स्वर येतो, बाकीचा स्वर जर आला तर आपण बघा याचं एक उदाहरण पाहूया. उदाहरण काय पाहता येईल आपल्याला, नी, बघा काय उदाहरण पाहता येईल, जो उदाहरण दिलेला आहे या दुसऱ्या नियमाचा, नी अधिक अंतर, नी अधिक अंतर, मग याची संधी काय तयार होते, निरंतर. काय तयार होते, निरंतर. नी मध्ये ई आला, हा ई म्हणजे अ आणि आ सोडून स्वर आहे, ई स्वर आला, कोणता, हा ई स्वर. ई आला म्हणजे काय झालं, तिथं त्या ठिकाणी र चा त्या ठिकाणी विसर्ग होतो आणि समोर मृदू वर्ण आहे. मृदू वर्ण आल्यानंतर आपल्याला काय होतं, या विसर्गाच्या जागेवर र होतो आणि तो शब्द काय तयार होतो, हा अ या र मध्ये मिसळतो आणि इथल्या हा जो अ आहे तो इकडे येतो आणि निरंतर असा शब्द तयार होतो. त्यानंतर दुसरं जर बघितलं, बघा र म्हणजे आपल्याला रफार येतो, र म्हणजे रफार येतो. मग त्यानंतर बही, काय इथं अंग. आता बही ही म्हणजे इथं सुद्धा काय आहे, ई आहे, म्हणजे तो स्वर आहे. मग याचा शब्द तयार होईल बहिरंग. काय शब्द होईल, बहिरंग. बघा अ इकडं आला आणि तो र तयार झाला. त्यानंतर नी अधिक विकार, निर्विकार. आता याचं काय तयार होईल, याचं इकडं तयार होईल, मग निर्विकार शब्द तयार होईल. काय होईल, निर्विकार. त्यानंतर अजून एक आपण शब्द घेऊ, आयु अधिक वेद, आयु अधिक वेद. मग याचा आयुचा आयु मध्ये काय होईल, यु. बघा इथं उकार आलं, मग येता आयुर्वेद हा शब्द कोणता तयार होईल, आयुर्वेद. काय शब्द तयार होईल तिथं, आयुर्वेद. असे शब्द त्या ठिकाणी आपल्याला काय करता येईल, तयार करता येईल. त्यानंतर अजून एक शब्द घेऊ, देव. मग या ठिकाणी काय होईल, दुर्देव शब्द काय तयार होईल, दुर्देव. असा काय होईल, या ठिकाणी शब्द तयार होणार आहे. मग असे जे शब्द तयार होतात, हे शब्द असे तयार झाले म्हणजे कोणती संधी झाली, ही विसर्ग संधी झालेली आहे, आपल्याला असं दिसतं. हे दोन उदाहरण पाहिले. यानंतर आपण काय करूया, यामधला तिसरा उदाहरण अभ्यासूया. तिसऱ्या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे बघा, हे इरेज करतो मी. तिसरा उदाहरण बघू, काय विसर्ग संधीचा. हे दोन उदाहरण पाहिले आपण. दुसरा नियम. यानंतर आपण तिसरा नियम संधीचा पाहूया. तिसरा नियम आपल्याला काय म्हणतो बघा. तिसरा नियम, विसर्गाच्या मागे जो विसर्ग दिला आहे, तिसरा नियम,
विसर्गाच्या मागे जो विसर्ग दिले त्याच्या मागे ई किंवा उ असून त्यापुढे क ख प फ हे वर्ण आले तर बघा, हे वर्ण आले तर काय होतं बघा, तर विसर्गाचा काय तयार होतो, श षटकोनाचं तयार होतो आणि संधी तयार होते. काय तयार होते, संधी तयार होते. मग विसर्गाच्या मागे ई किंवा उ असून बघा, असा उदाहरण बघू आपण. उदाहरण क्रमांक 1, नी अधिक कर्ष. बघा, विसर्गाच्या मागे ई आला, नी म्हणजे ई आणि समोर क आला, मग हा शब्द तयार काय होईल, निष्कर्ष. बघा, क च्या जागेवर श तयार झाला. दुसरा उदाहरण घेऊ, नी अधिक कारण, हे क चा उदाहरण, मग हा शब्द तयार होईल निष्कारण. काय शब्द तयार होईल, निष्कारण. त्यानंतर तिसरं उदाहरण, नी अधिक फळ, फळ, मग हा निष्फळ होईल कारण फ आलेला आहे. मग याचा फ चा काय होईल, श तयार होईल, मग तो निष्फळ. त्यानंतर दु परिणाम, दु आणि परिणाम. बघा, दु म्हणजे उ आलाय, आता विसर्गाच्या पुढे उ आलेला आहे आणि समोर काय आले, प आले, प चा काय होणार आहे, श होणार आहे. मग हा शब्द काय तयार होईल, दुष्परिणाम. काय शब्द तयार होईल, तो दुष्परिणाम. त्यानंतर अजून एक शब्द, पाचवं उदाहरण घेतो. काय शब्द घेऊ तू, नी अधिक पाप. नी म्हणजे ई, प आलेला आहे, मग प चा काय होईल, श होईल, मग हा शब्द तयार होईल निष्पाप. निष्पाप हा शब्द तो काय होतो, तयार होतो. असे आपण किती नियम बघितले, 3 नियम बघितले. बघा, पहिला नियम अभ्यासला, दुसरा नियम, हा तिसरा नियम. तिसऱ्या नियमात काय दिलं, विसर्गाच्या मागे ई किंवा उ असेल आणि त्याच्या पुढे क ख प फ यापैकी एखादी वर्ण असेल तर त्या विसर्गाचा काय होतो, श होतो आणि अशी संधी तयार होते. या संधी तयार होण्याला आपण कोणती संधी म्हणतो, विसर्ग संधी म्हणतो. यानंतर तुमचं लिहिणं झालं असेल तर आपण काय करूया, या विसर्ग संधीचा चौथा उदाहरण पाहूया. चौथा उदाहरण, 3 उदाहरण आतापर्यंत पाहिलेलं आहेत. चौथा उदाहरण काय करूया, आपण अभ्यासूया. चौथा उदाहरण काय म्हणते आपल्याला, विसर्गाच्या मागे. बघा, जो विसर्ग दिले, चौथा नियम, विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून पुढे काय, क ख प फ ही कठोर व्यंजने आली तर विसर्ग कायम राहतो, विसर्ग संपत नाही. विसर्ग कायम राहतो, परंतु पुढे स्वर आल्यास विसर्गाचा काय होतो, विसर्गाचा लोप होतो, म्हणजे विसर्ग निघून जातो आणि
विसर्गाच्या मागे अ, बघा विसर्गाच्या मागे जर अ हा स्वर आला आणि पुढे क ख प फ यापैकी एखादी शब्द जर आला तर ते जे तो जो विसर्ग आहे तो तसाच राहतो आणि पुढे जर स्वर आलं पुढे या शब्दापैकी जर पुढे स्वर आलं तर विसर्गाचा काय होतो लोप होतो आणि त्या ठिकाणी नवीन शब्द तयार होतो। त्याची उदाहरण जर बघायचं आपल्याला बघा पहिलं उदाहरण पाहू आपण र ज अधिक कन र ज विसर्गाच्या पुढे अ आहे आणि पुढे क आहे मग या ठिकाणी काय होईल विसर्ग कायम राहतो मग काय होईल र ज कन। दुसरा उदाहरण पाहूया प्रात अधिक काल हा शब्द सुद्धा तसाच राहील प्रातकाल। तिसरा उदाहरण बघूया तेज अधिक पुंज तेज अधिक पुंज काय होईल तेज पुंज कारण की समोर अ आहे आणि पुढं प आहे त्याच्यामुळे तेज पुंज आहे असा शब्द राहील त्याच्यामध्ये बदल होणार नाही तिथं विसर्ग कायम राहील। चौथा उदाहरण बघा चौथा इत अधिक उत्तर बघा इथं अ आहे आणि पुढे सुद्धा स्वर आहे मग इथं विसर्ग राहणार नाही कारण की इथं विसर्गाच्या समोर सुद्धा स्वर आहे आणि नंतर सुद्धा स्वर आहे म्हणून या ठिकाणी विसर्गाचा काय होईल लोप होईल आणि जो शब्द तयार होईल तो शब्द लोप होऊन इत उत्तर असा शब्द तयार होईन। नंतर पाचवा घेऊ अत अधिक यव अत अधिक यव हा शब्द अत यव राहील कारण की त यामध्ये अ आहे आणि य हा स्वर आहे म्हणून विसर्गाच्या मागे आणि पुढे जर स्वर असेल तर विसर्गाचा लोप होतो। हा आपण चौथा नियम काय केलेला आहे आपण अभ्यासलेलं आहे। यानंतर आपण या विसर्ग संधीचा जो पाचवा नियम आहे तो पाचवा नियम आपण अभ्यासूया। हे चार नियम आपण अभ्यासलेत यानंतर आपण या विसर्ग संधीचा जो पाचवा नियम आहे पाचवा नियम आपण काय करूया अभ्यासूया। विद्यार्थी मित्रांनो तुम्ही माझ्या मागे लिहित चला जेणेकरून तुम्हाला काय होईल हे नियम तुम्हाला माहित होतील। पाचवा नियम बघा पदाच्या शेवटी र येऊन त्याच्या पुढे कठोर व्यंजन आल्यास र चा विसर्ग होतो र चा काय होतो विसर्ग तयार होतो। बघा या ठिकाणी विसर्ग आणायचा आहे विसर्ग इथं तयार होतो आपल्याला विसर्गाच्या शेवटी शब्द जसे येतात ना पण या ठिकाणी काय होतो विसर्ग येतो पण पदाच्या शेवटी काय असायला पाहिजे र असायला पाहिजे। उदाहरण पाहूया आपण नंबर 1 अंतर अधिक करण अंतर अधिक करण मग काय येईल बघा हा र आला याचा लोप होतो आणि इतर शब्द होईल अंतकरण। बघा र आला पदाच्या शेवटी आणि र चा विसर्ग झाला हा जो र आहे त्याचा विसर्ग तयार झाला मग या र चा हा इथं विसर्ग तयार झाला। दुसरा उदाहरण पहा चतुसूत्री याचं काय होईल चतुस्त्री। बघा अशा पद्धतीनं तो जो शब्द आहे तो शब्द काय होणार आहे तयार होणार आहे। असे आपण काय पाहिलेले 5 नियम आपण
विसर्ग संधीचे अभ्यासलात। यानंतर आपण काय करूया, या विसर्ग संधीचा जो 6वा नियम आहे तो 6वा नियम अभ्यासूया। विद्यार्थी मित्रांनो, आपण आता जो 6वा नियम आहे तो 6वा नियम अभ्यासूया। या 6व्या नियमामध्ये काय म्हणलेलं बघा, पहिल्या पदाच्या शेवटी पहिल्या पदाच्या शेवटी स येऊन त्याच्या पुढे कोणतेही व्यंजन आल्यास स चा विसर्ग होतो। बघा इथं पहिल्या पदाच्या शेवटी स आले, इथं सुद्धा स आलेले आहे, मग या स चा काय होतो, विसर्ग तयार होतो। म्हणून मन स च्या जागेवर काय आलं, विसर्ग आला। मन स पटल, मन पटल, तेज स अधिक कन, तेज कन, असा हा 6वा नियम। 7वा नियम जर बघितला आपण, विसर्गाच्या ऐवजी येणाऱ्या र च्या मागे, बघा विसर्गाच्या ऐवजी ती विसर्ग येत नाही, त्याच्या र च्या मागे अ व पुढे मृत्यूवर्ण आल्यास, जर याच्या पुढे अ आलं, बघा विसर्गाच्या जागेवर र आलं, त्याच्या पुढे काय आहे, अ आहे, त्या र चा काय होतो, तो र तसाच राहून संधी होते। बघा र म्हणजे हा काय, रफाराचा र आहे, र म्हणजे हा कोणता, रफाराचा र। पुनर अधिक जन्म, पुनर्जन्म, अंतर अधिक आत्मा, अंतरात्मा, अंतर अधिक गत, अंतर्गत, असे हे काय होतात, शब्द तयार होतात। विद्यार्थी मित्रांनो, यानंतर एक शेवटचं काय आहे, संधी आहे, ती त्याला आपण संस्कृत संधी म्हणतो। आता ही संस्कृत संधी म्हणजे आपण याचं काय बघा, संस्कृत संधी म्हणजे काय, आपण भरपूर वेळेस मराठी आणि संस्कृत संधीमध्ये फरक येतो। यामध्ये आपण कोणते शब्द कशा पद्धतीनं उच्चारतो, ते शब्द ऍक्च्युअली वास्तविक मध्ये असतात कसे आणि आपण त्याला वाचतो कसे, हे आपण दोन्हीमध्ये त्याचा जो फरक आहे तो फरक पाहूया। यामध्ये बघा संस्कृत संधी आणि मराठी संधीमध्ये काय फरक आहे, तो शब्द, ते शब्दाला आपण काय म्हणतो। या ठिकाणी आपण काय घेऊ, संस्कृत संधी आणि या ठिकाणी घेऊ मराठी संधी, म्हणजे मराठी संधीमध्ये आपण बनवलेली आणि संस्कृत मध्ये जी आहे। मग या ठिकाणी जो शब्द आहे तो शब्द मंत्र अधिक आलय, हा शब्द तयार होतो मंत्रालय, काय होतो, मंत्रालय। आणि मराठीमध्ये काय तयार केलं आपण, मंत्री अधिक आलय, म्हणजेच काय, मंत्रालय, हे आपण तयार केलेलं आहे। ऍक्च्युअली अशी असते, मंत्र अधिक आलय मंत्रालय आणि मंत्री अधिक आलय म्हणजे मंत्रालय, आपण असं केलेलं आहे। त्यानंतर दुसरा शब्द एक अधिक ऊन, काय शब्द तयार होतो, एकोण, एकोण लोक किती आहेत, मग आपण काय शब्द त्याचं केलं, एक अधिक ऊन, आपण तयार केलं एकूण, काय शब्द तयार केला आपण, एकूण। त्यानंतर एक अधिक एक, हा संस्कृत शब्द आहे एक एक, काय आहे, एक एक। आणि आपल्या मराठी संधीमध्ये एक अधिक एक, काय तयार झालं, हा सुद्धा एक एकच आहे, एक एक। त्यानंतर याच्यामध्ये किती अधिक एक, हा शब्द काय तयार झालेला आहे, कित्येक, काय झाले, कित्येक। आणि मराठी संधीमध्ये किती अधिक एक, याला शब्द तयार झाला आपण कितीक, काय शब्द झाला, कितीक। असे शब्द मराठीच्या संधीमध्ये आपण बदल स्वतःच्या मनाने केलेला आहोत। ह्या संधी बघा, मंत्री अधिक आलय मंत्रालय होतं, पण आपण त्याला काय केलं, मंत्री अधिक आलय मंत्रालय केले, मंत्र अधिक आलय मंत्रालय होते पण मंत्री केलं, कारण की या ठिकाणी मंत्री राहतात ना, मंत्रालयामध्ये मंत्री राहतात, म्हणून आपण मंत्री आलय मंत्रालय करून टाकलं। पण असतं काय, मंत्र अधिक आलय मंत्रालय असतं। अशी ही संस्कृत संधी आहे आणि ही आपली मराठी संधी आहे। या पद्धतीनं
विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी विसर्ग संधीचे काही प्रकार म्हणजे त्याचे नियम पाहिलेत आणि विसर्ग संधी काय असतं हे पण अभ्यासलात। या ठिकाणी आपला संधी हा जो प्रकरण आहे या ठिकाणी संपलेला आहे। यानंतर आपण एक व्याकरणाचा नवीन भाग घेऊन आपल्या समोर नवीन व्हिडिओ सोबत मी आपल्या समोर येणार आहे। तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आमच्या पवनबाग अकॅडमी YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा विद्यार्थी मित्रांनो शेअर करा। आणि जर आपण आमच्या पवनबाग अकॅडमीचा ॲप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करा आणि पाहत रहा पवनबाग अकॅडमी YouTube चॅनल। धन्यवाद।